या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. वारणा कोडोली परिसराला वळवाच्या अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. सोसाट्याचा वादळी वारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, जोरदार सरींवर सरी यामुळे ऐन उन्हाळ्याच्या पावसाळी वातावरण झाले. वैरणीची गंजी आणि शेणकुटाचा हुडवा भिजू नये यासाठी खेड्यापाड्यात एकच धांदल उडाली होती. खेडेपाड्यात लोकांना एकत्र बोलवून गुढीपाडव्याला पंचांगाचं पूजन करून त्यातलं पर्जन्यमान वाचण्याची प्रथा आज देखील जपली जात आहे. या वर्षात पर्जन्यमान अतिशय चांगलं असल्याचं भाकीत वर्तवलं गेलं होतं. सध्या सर्वत्र वळवाच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वारणा परिसरात दररोज दुपारनंतर पावसाळी वातावरण होऊन वळवाच्या सरी बरसत आहे. ऐन उन्हाळ्यात पावसामुळे थंडगार वातावरण झालं आहे. सकाळपासून दुपारपर्यंत कडाक्याचं ऊन आणि प्रचंड उष्णतेनं उखाडा वाढतोय. सायंकाळी वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडत आहे. उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला आहे की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळं उन्हाळ्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. धो-धो पडणाऱ्या पावसानं गटारी तुडुंब वाहत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर आलेल्या पाण्यातून पाणी उडवत वाहने जाताना दिसून आली. जनावरांसाठी वाळलेली वैरण पुन्हा भिजू नये म्हणून एकत्र करून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उसळली होती. जळण्यासाठी वाळत टाकलेल्या शेणी गोळा करून ठेवण्यासाठी महिला वर्गात देखील प्रचंड धांदल उडत आहे.